महागाई आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचा सरकार विरोधात जनआक्रोश मोर्चा साताऱ्यातील पोवई नाक्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून शासनाचा केला निषेध। देशामध्ये बेसुमार महागाई वाढत चालली आहे। पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडलेत। सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालंय। त्यातच शेतकऱ्यांच्या कांद्यालाही बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। असं असतानाही केंद्र आणि राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यानं या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं साताऱ्यात जनाक्रोश मोर्चा काढून सरकारनं चालवलेल्या एखादी कार्यशाहीचा निषेध करण्यात आला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या जनाक्रोश मोर्चाला साताऱ्यातील पोवई नाका इथून सुरुवात झाली। यावेळी शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले होते। वाढती महागाई थांबवा आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव द्या या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून सातारचे जिल्हाधिकारी यांना याबद्दलचं निवेदन देण्यात आलं। देशात आणि राज्यात आगामी येणाऱ्या संकटाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जागृती व्हावी आणि त्याचबरोबर या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य जनतेचा आवाज पोहोचावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चव्हाण साहेबांच्या पवित्र भूमीमधून सातारा जिल्ह्यामधून हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचा विषय एवढाच होता की महागाई प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे। सामान्य लोकांना त्याची झळ पोचते। त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची भाववाढ ही प्रचंड प्रमाणात होते आहे। सरकार हळूहळू दरवाढ करण्याचा प्रयत्न करून जनतेला फसवत आहे। कालही या असलेल्या पेट्रोल डिझेलमध्ये जो काही सरचार्ज आणि GST लावला जातो तो कमी केला तर जनतेला या ठिकाणी रिलीफ मिळेल, अशा प्रकारची भूमिकासुद्धा आम्ही मांडलेली आहे। मला वाटतं की फक्त जनतेच्या खिशातून पैसे काढायचे आणि देशात आणि राज्यात सत्ता आणण्यासाठी या ठिकाणी बोली करायची असं सध्याचा प्रकार सरकारच्या केंद्र राज्यातून चालू आहे। एका बाजूला जनता होरपळते, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान परदेशात जात आहे। एका बाजूला जनता होरपळते आणि महाराष्ट्राची लोक दिल्लीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा आणि साखरेच्या प्रश्नाचं नाव घेऊन फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीचा जुगार खेळत आहे। बोली लावली जाते। नगरसेवकांनी त्या ठिकाणी सदस्यांना खरेदी करण्याचा त्या ठिकाणी विक्रम केला जातो आहे। तेच पैसे जनतेसाठी वापरावे अशी प्रकारची मागणी आहे।